नमस्कार कामगार मित्रांनो, जर तुम्ही देखील स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला असेल आणि तो फॉर्म 1 महिन्यांपेक्षा जास्त दिवस पेंडिंगमध्ये असेल, तर तुम्हाला त्या स्कॉलरशिपच्या फॉर्मचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला त्या स्कॉलरशिपचा एकही रुपया मिळणार नाही. याबद्दलची अपडेट आलेली आहे आणि त्या संदर्भातील एक शासन निर्णय 15 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर झालेला आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय, की ज्या बांधकाम कामगारांचे स्कॉलरशिप अर्ज 1 महिन्यांपेक्षा जास्त दिवस पेंडिंग राहतील, अशा कामगारांना योजनेतून काढून टाकण्यात आलेला आहे. त्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. आता हे कशामुळे होतंय? तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये का राहतोय? त्याचप्रमाणे कामगारांचे प्रश्न असतात, की जो स्कॉलरशिपचा फॉर्म आहे, 5,000च्या वरची जी स्कॉलरशिप आहे, ती फक्त आणि फक्त एजंटने पास केली तरच त्या योजनेचा लाभ मिळतो. आता यामागे किती खरं आहे, किती खोटं आहे, आपण या शासन निर्णयामध्ये जाणून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला प्रस्तावना दिलेली आहे. प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितलंय, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना इयत्ता 1ली ते 5वीपर्यंत शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून यापैकी काही योजना किंवा काही अर्जांना 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून पेंडिंग स्थिती दिसत आहे. आता या ठिकाणी तुम्ही फक्त स्कॉलरशिपच नाही तर दुसरी कुठलीही योजना भरलेली असेल किंवा दुसरी कुठलीही स्कीम भरलेली असेल, या ठिकाणी एसची स्कीम असते, ईची स्कीम असते, एचची स्कीम असते. आता तुम्ही जर स्कॉलरशिप भरलेली असेल तर तुम्ही S01 भरलेली असेल, S02 भरलेली असेल, S03 भरलेली असेल, S04 भरलेली असेल किंवा S05 भरलेली असेल. तुम्ही कुठलीही भरलेली असो, पण कामगारांचं म्हणणं काय आहे, या ठिकाणी फक्त S01 स्कीम म्हणजेच 5,000 रुपयांची स्कीमच या ठिकाणी मंडळ आपलं पास करतंय आणि ज्या 5,000च्या वरच्या स्कीम आहेत, हे फक्त आणि फक्त एजंट रूपानेच या ठिकाणी ॲक्सेप्ट होत आहे. त्यामुळे हा जी-आर या ठिकाणी आलेला आहे आणि जे कामगारांचा फॉर्म पेंडिंग आहे, त्यांचा फॉर्म आता या ठिकाणी ॲक्सेप्ट होणार की नाही? कारण 1 महिने फॉर्म पेंडिंगमध्ये राहणं खूप मोठी गोष्ट आहे. कामगारांना पुन्हा फॉर्म भरावा लागेल का? असे प्रश्न आहेत. आता ज्यांची स्थिती पेंडिंग आहे, अशा अर्जाची स्थिती दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे अर्जदारांमध्ये तर्कवितर्क निर्माण होत आहे. अर्ज बाद तर झाला नाही ना, रिजेक्ट तर झाला नाही ना, असा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जात आहे. त्यामुळे प्रलंबित अर्जाच्या स्थितीसंदर्भात स्पष्ट मार्गदर्शन सूचना शासन स्तरावर देणे आवश्यक ठरवलेलं आहे आणि यासाठीच कामगारांसाठी हा शासन निर्णय आणलेला आहे. ज्यामध्ये कामगारांना व्यवस्थितरित्या समजून सांगण्यात आले, की पेंडिंग फॉर्म मागे असण्याचं कारण काय आहे. शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ज्या बांधकाम कामगारांच्या अर्जांना 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधी पेंडिंग स्थिती दाखवत आहे, त्या अर्जाचा अर्थ असा होत नाही की अर्ज बाद किंवा रिजेक्ट झालेला आहे. आता ज्या बांधकाम कामगारांना 1 महिन्यापेक्षा जास्त पेंडिंग अर्ज राहिलाय, पण काही दिवसानंतर तुमचा अर्ज प्राप्त झालेला आहे आणि पुढील कार्यवाहीसाठी मंडळाकडे पाठवत आहे, असा मेसेज येऊन देखील त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, अशांसाठी देखील यानंतरचा जो अपडेट आहे किंवा या ठिकाणी सरकारने घेतलेला निर्णय आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये 3 ते 4 कारणं असू शकतात तुमचा फॉर्म पेंडिंग राहण्याची. यामध्ये पहिलं कारण आहे, जिल्हा अथवा तालुका पातळीवर शासकीय पडताळणी प्रक्रिया सुरू असणे. आता या पहिल्या अर्थाचा अर्थ असा होतो, की तुम्ही दिलेले कागदपत्रांची त्या ठिकाणी पडताळणी झाली असेल, तुमचे थंबचं इम्प्रेशन घेतलं असेल, डोळ्याचं फिंगरप्रिंट घेतलं असेल, याची बॅक टेस्टिंग चालू असते, त्यासाठी वेळ लागू शकतो. किंवा दुसरं आहे, नोंदणीची वैधता तपासणी व दस्तऐवजांच्या पडताळणीची कार्यवाही सुरू असणे. आता या दुसऱ्या मुद्द्याचा अर्थ आहे, की तुम्ही दिलेले कागदपत्र बरोबर आहेत की नाही, तुम्ही खरंच बांधकाम कामगार आहात का, तुम्ही नोंदणीकृत आहात का, ते संपूर्ण या दुसऱ्या मुद्द्यामध्ये चेक केलं जातं. आणि तिसरा आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे तांत्रिक कारणामुळे प्रणालीवर पडताळणी अद्ययावत न होणे. आता जर तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला असेल किंवा तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केलेली असेल, त्यावेळेस काही तांत्रिक अडचण, टेक्निकल इश्यू, कम्प्युटरचा प्रॉब्लेम आलेला असेल, तरी देखील तुमचा फॉर्म पेंडिंग राहतो. अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर तुमचं जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्राला जाऊन त्या ठिकाणी प्रयत्न करायचा, तुमची प्रॉब्लेम किंवा तुमचा या ठिकाणी चिंता सांगण्याचा. होता होईन तेवढा जिल्हा सुधार केंद्राला जा, कारण तुमचा 1 रुपयाचा निधी देखील जिल्ह्याला येतो आणि जिल्ह्याचे जे अधिकारी तिथे बसलेले असतात, तेच तुमच्या जिल्ह्याचा निधी पास करतात. तालुक्याला फक्त रिन्युअलचे कामं चालतात. त्यामुळे
जर तुमच्या ठिकाणी जिल्हा जवळ असेल तर नक्कीच जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही विचारपूस करा की तुमचा फॉर्म कशामुळे पेंडिंग दाखवत आहे. त्यांना वाटतंय की आमचा फॉर्म 1 महिन्यांपेक्षा जास्त किंवा 2 हप्त्यांपेक्षा जास्त पेंडिंगमध्ये आहे, तर त्यांच्यासाठी काय अपडेट आहे ती पाहून घ्या. या ठिकाणी त्यांनी आपल्याला ठळोठळी सांगितलंय की अर्ज बाद झाल्यास त्याचा रिजेक्टेड अशी स्थिती पोर्टलवर स्पष्टपणे दाखवण्यात येईल आणि अर्जदारास संदेश पाठवला जाईल. पेंडिंग स्थिती हा बाद झाल्याचा अर्थ नाही. म्हणजेच तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला तर तसा मेसेज तुमच्या मोबाईलवरती पाठवला जाईल आणि तुमच्या मनासाठी सांगतो की तुमचा पेंडिंग अर्ज 1 वर्ष जरी राहिला तरी देखील त्याला काहीच हरकत नाही. 1 वर्षांनी जरी तो ॲक्सेप्ट झाला तर पैसे मिळतात. पण 1 वर्षाच्या पुढं त्याचं पेंडिंग स्टेटस असायला नको. जर 1 वर्षांपेक्षा जास्त अर्ज पेंडिंग राहिला तर तो ऑटोमॅटिक रिजेक्ट केला जातो. त्यानंतर या ठिकाणी दुसरी महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे पेंडिंग स्थितीतल्या अर्जांसाठी आलेली आहे. या जी-आर मध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत कामगार मित्रांनो. त्यामुळे हा जी-आर तुम्ही नक्कीच तुमच्या बाकीच्या कामगार मित्रांमध्ये शेअर करा की जेणेकरून त्यांना देखील या संदर्भात माहिती कळणार आहे. आता चौथा पॉइंट आहे, पेंडिंग स्थिती दाखवणाऱ्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज किंवा नवीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही. संबंधित अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर स्थिती पोर्टलवर अद्ययावत करण्यात येणार आहे. म्हणजे ज्या दिवशी तुमची पडताळणी पूर्ण होईल त्या दिवशी पोर्टलवरती दाखवण्यात येईल की तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झालाय, रिजेक्ट झालाय की ॲक्सेप्ट झालाय. संपूर्ण माहिती त्यावरती येत असते आणि तुम्ही देखील घरी पाहू शकता. घरी पाहण्यासाठी एक वेबसाईट आहे www.mahaboc. तर या ठिकाणी या वेबसाईटचं नाव आहे mahaboc.gov.in असं या वेबसाईटचं नाव आहे. तुम्ही यावरती तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही भरलेले क्लेम, तुमचे कागदपत्र सगळे त्या ठिकाणी पाहू शकता. आता या ठिकाणी 5वा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अर्जदारांनी नोंदणीकृत पोर्टलवर एक्नॉलेजमेंट नंबर वापरून स्थिती तपासावी. जसं की मी तुम्हाला सांगितलंय, एक्नॉलेजमेंट नंबरची गरज नाही. तुमच्याकडे आधार नंबर आणि रजिस्टर मोबाईल नंबर असेल तर तुम्ही पाहू शकता तुमच्या अर्जाची स्थिती नेमकी काय चालू आहे, तो रिजेक्ट झालाय की ॲक्सेप्ट झालाय. आता या ठिकाणी आचारसंहितेबाबत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. जर तुम्ही ऑगस्ट किंवा जुलै नंतर फॉर्म भरलेला असेल तर तुमचा फॉर्म पेंडिंग जरी असेल, ॲक्सेप्ट जरी झालेला असेल तर देखील तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत. कारण राज्यात सध्या लागू असलेल्या आचारसंहितेमुळे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सर्व योजना तसेच सर्व कल्याणकारी योजनेतील आर्थिक कामकाज जसं की निधी वितरण असेल, रक्कम जमा करण्याचं काम असेल, मंजुरीची कार्यवाही असेल किंवा इत्यादी जे काही कामं असतील ते तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहेत. तथापि पडताळणी, तांत्रिक प्रक्रिया, दस्तऐवज तपासणी आदी कार्यवाही नियमितपणे सुरू राहील. त्यामुळे कामगारांनी अपडेट घ्यायचे आहे. सध्या इलेक्शन आल्यामुळे या ठिकाणी बँकेत पैसे पाठवणे, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार बंद करण्यात आलेले आहेत. पण तुमच्या कागदपत्रांची पडताळणी, फॉर्म भरण्याची प्रोसेस, फॉर्म रिजेक्ट करण्याची प्रोसेस सगळी चालू राहील. त्यामुळे कामगारांनी देखील आपलं काम चालू ठेवा, फॉर्म भरण्याचं काम चालू ठेवा. कारण फक्त तुमच्या खात्यात निधी जमा होणार नाही, बाकीची कामकाज चालूच राहणार आहे. आता कामगार मित्रांनो, या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर बिनधास्त विचारा. पण जर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले असेल तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला कमेंटमध्ये देणार आहोत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.